मी होणार नगरसेवक या VKV न्यूजच्या स्पेशल सेगमेंटमध्ये आपलं स्वागत। आज आपल्यासोबत आहे काँग्रेसचे प्रभाग 27 येथील उमेदवार सहादेव गोसावी। आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। सर्वात आधी काँग्रेसने तुमच्यावर विश्वास दाखवला आहे, काय म्हणाल? मी धन्यवाद करतो माझे जे देशाचे नेते सन्माननीय राहुल गांधी यांचे। मी धन्यवाद करतो महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ। मी धन्यवाद देतो आमचे DCC अध्यक्ष विकासजी ठाकरे आमदार। मी धन्यवाद करतो आमचे जे आमदार आहे पदवीधर अभिजितदादा वंजारी, माझे मित्र बंटीबाबा शेळके यांनी माझ्यावर असा विश्वास दाखवला की सहादेव गोसावी हा प्रभाग 27 मध्ये चांगला काम करतो आणि त्यांनी माझ्यावर मला जे इथे उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास टाकला आहे। मी ह्या प्रभागातून पूर्ण 4 सीटं काढून मी ह्या पूर्ण 4 लोकांना विजय करून असा संकल्प मी आता घेतला आहे। काय म्हणाल दादा, या प्रभाग 27 साठी तुमचं ब्ल्यूप्रिंट, तुमचा अजेंडा नेमका काय असेल? अजेंडा म्हणजे मागील 18 वर्षापासून मी सतत काम करीत आहे ह्या प्रभागात। जसं मागच्या वेळेस बाढ आली होती तेव्हा आम्ही आणि माझे सहकारी आम्ही धावून गेलो आहे। मागे जो चर्लावाल मुलगा त्याचे ॲक्सिडेंट झाला त्याच्या विरोधात आम्ही हिट अँड रनचा मामला पूर्ण शहरात त्याचे आंदोलन केलं होते। आपल्या पूरब नागपूरमध्ये डम्पिंग यार्ड आहे, कचऱ्याची समस्या आहे आणि महत्त्वाचं म्हटले इथले जे नगरसेवक आहेत ते फेल झाले आहे म्हणून त्यांना निष्कासित करण्यात आलं। ते निष्कासित केल्यामुळे आपल्याला एवढं हे पक्का आहे की BJPचे 4ही नगरसेवक हे कामात अविरत ठरलेले आहे। म्हणून भाजपने त्यांच्याऐवजी नवीन उमेदवार दिलेला। तर जनताला आव्हान आहे की जे आता आम्ही जे तरुण युवा लोक आहे आम्हाला एकदा तुम्ही मौका देऊन बघा। आम्ही जेवढं होईल तत्पर आम्ही चांगलं काम तुमच्यासाठी करून दाखवू। काय वाटतं तुम्हाला नेमकं या प्रभाग 27 मध्ये काय कामे व्हायला पाहिजे होती आणि ती झाली नाहीत? नगरसेवक म्हणजे नळ, गटर आणि रस्ते एकदम काही असं मोठ्या लोकांची गरजा राहत नाही। लोकांना नळ, पाणी, वीज, त्यांचे गटर सर्व एकदम मूलभूत सुविधा राहते आणि ही सुविधा जर हे लोक नाही पुरवू शकत तर त्या पूर्ण मतदारांना आपली विनंती आहे की तुम्ही विचार करा की सहादेव गोसावी कसा आहे आणि बाकी इतर लोक जे आता तुमच्याकडे येणार आहे ते वोट त्यांच्यात आणि सहादेव गोसावीमध्ये तुम्ही विचार करा। काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये तुम्ही विचार करा आणि तुम्हाला योग्य वाटला त्या लोकांना पण मतदान करा। काय म्हणाल, जर तुम्ही नगरसेवक झालं तर तुमचं कुठल्या कामांना प्राधान्य असणार आहे आणि काय मुद्दे घेऊन तुम्ही जनतेपर्यंत चालले आहात? मी जर इथे निवडून आलो तर आमच्या 4ही नगरसेवकात जे फंड आहे, मी पहिले ते इथले जे हसनबाग परिसर झाला, नंदनवन परिसर झाला, ह्या पूर्ण परिसरात गडरची खूप मोठी समस्या आहे। हे गडरची पूर्ण नाले आपल्याला बदलावं लागेल। दुसरं आहे की बेरोजगारी, स्लम वस्ती आहे, अनपढ लोक आहे, कमी शिकलेले लोक आहे। ह्या लोकांना नागपूर शहरामध्ये अनेक असं खूप मोठे उद्योग येत राहतात आहे, शासनाचे गव्हर्नमेंट जॉब येतात आहे। तर आपल्या वस्तीतील लोकांना जास्तीत जास्त तिथे रोजगार कसा आपण मिळवून देऊ याचे माझे प्रयत्न राहील। आणि तिसरी गोष्ट असं आहे की आपले इथले जे लोक आहे हे व्यसनाचे अधीन होत आहे। गांजा, दारू, ड्रग्स हे असे अनेक आता नवीन व्यसन ते व्यसन करायचे आहे। तर कुठून तरी हे आपण असं एक अभियान राबवणार आहे की आपले जे तरुण हे जे व्यसन चालले आहेत त्यांना आपण व्यसनातून कसं दूर करू शकतो हे आपला प्रयत्न राहील। आपण बघतो आहे की महानगरपालिकेच्या शाळा बंद झालेल्या आहे या प्रभागात। जर तुम्ही निवडून आलात तर काय सभागृहात आवाज उचलून त्या शाळा पुन्हा रिओपन कराल? बघा इथे तुम्हाला फोटो दिसणार आहे। मी मागे एक पूर्ण नागपूर शहरात स्कूल चलो म्हणून अभियान चालवलं होतं। त्या अभियानमार्फत मी आता नागपूरमध्ये 50पेक्षा जास्त शाळा बंद झालेल्या आहे। पण मी नंदनवन शाळा नंबर 1 उभा शंकरजी जवळ एक शाळा आहे, ते शाळा आता ह्या वर्षी बंद होणार होती, त्या शाळेला मी वाचवलं आहे आणि ती शाळा या महाराष्ट्रात नंबर 1 शाळा आहे आणि ती करून दाखवलं मी। तसंच प्रत्येक लोकांनी जर राजकारणामध्ये आपण आलो आहोत तर आपण अशी हे महानगरची शाळा वाचली पाहिजे। त्याच्यासाठी सर्व नगरसेवकांनी कुठून तरी आपल्यापासून प्रयत्न केला पाहिजे, ही शाळा वाचली पाहिजे। प्रचार कसा सुरू आहे, कसं सामोरे चाललं प्रचाराला? काही नाही, सर्वसाधारण प्रचार सुरू आहे। जेही आमचे जे विरोधक आमचे काका गायधने काका आमच्या समोर ते BJPचे उमेदवार आहे आणि प्रेमाने प्रचार नगरसेवक येतात जातात, आमदार येतात जातात, पण आपण प्रेमाने नगरसेवक लढा आणि जीत कोणाला तरी होईल। पण मी सर्व लोकांना विनंती करतो, सर्व मतदारांना विनंती करतो, एकदा माझ्याबद्दल विचार करा। मी नेहमी आपल्या सुखादुखात येतो, तर मला एकदा तुम्ही संधी द्या आणि त्या संधीचे सोनं करून दाखवेन।
नक्कीच. तर आपल्यासोबत सहदेव गोसावी होते, जे काँग्रेसचे युवक काँग्रेसचे कार्यकर्ता आणि मागील अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहे आणि मला एक संधी दिलीत, मी त्या संधीचं सोनं करेल आणि या प्रभागाच्या सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल, असंच एकंदरीत मत जे आहे त्यांनी व्यक्त केलेलं आहे. VKB न्यूजसाठी स्वीटी कांद्रेकर, नागपूर.